काय आलं? तर दुपारचे 2:30 वाजलेत आणि सुला वाईन्स आमचं झालेलं आहे. सॉरी, कारण ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे शूटिंगसाठी. सो तुम्ही फोटो घेऊ शकता, मग तुम्ही व्हिडिओ शूट नाही करू शकत. सो काही टेन्शन नाही, मी तुम्हाला पिक्चरही दाखवतो आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला माहितीही देतो. कसं आहे सुला वाईन्स, तर एक महाराष्ट्रीयन मुलगा जो शिकण्यासाठी परदेशी होता, त्याचं नाव आहे राजीव सामंत. सो राजीव सामंत यांनी काही कामानिमित्त इंडियामध्ये आलेले. त्यावेळी त्यांच्या नाशिकमधली 50 एकर जमीन जी होती ती त्यांना विकायची होती. सो त्याच्या वडिलांना ॲक्च्युली विकायची होती. सो ते बोलले की नाही, मला काहीतरी याच्यावरती करायचं आहे. तर 1998 पासून, म्हणजे 1998ला या 50 एकरवरती सुला वाईन यार्ड सुरुवात करण्यात आली आणि 2000 साली पहिली सुला वाईन ही मार्केटमध्ये आली. आणि 1998ला 50 एकर आणि स्टील 2017ला 1900 एकर जागा आत्ता सुला वाईनकडे आहे. यार रिअली काय सक्सेस आहे यार. आणि पूर्ण जेवढा परिसर बघितला तेवढा पूर्ण सुला वाईन्स आहे. आणि ह्या जवळच्या आसपासल्या गावातले जे दिंडोरी गाव आहे ते त्यातून जे द्राक्ष येतात तेही त्यांचे मळे आहेत किंवा काही रेंटवरती घेतलेले आहेत. तर एकंदरीत असा हा सुला वाईनचा प्रवास होता. त्याच्यानंतर इंडियामध्ये 65% शेअर वाईन मार्केटमध्ये हे एकट्या सुला वाईन्सचे आहेत. यस, आत्ता आम्हाला ही माहिती कळलेली आहे, ज्याने इन्फो दिली त्यांनी. सो आणि सुला वाईन्सचं जे नाव आहे सुला, हे त्यांच्या आईचं नाव जे सुलभा होतं त्याच्यावरून हे सुला वाईन्स असं नाव ठेवलेलं आहे. सो एकंदरीत छान होतं. 6 वाईन्सची टेस्ट दिली, मला थोडीफार नाही आवडली, बट स्टील तुम्ही एकदा जरूर या, टेस्ट करून बघा. आय होप तुम्हाला आवडेल. एकंदरीत छान होतं, पण एक वेगळंच बघण्यासारखं प्लेस आहे. आणि मेन वाईन कशी बनवली जाते, क्रशर्स आहेत किंवा डीप फ्रीजर्स आहेत, -30मध्ये कशी सेव्ह केली जाते, किंवा त्याचे जे कार्टन्स असतात. आणि वर्षाला त्यांचे 16 लाख कार्टन्स, म्हणजे विचार करा केवढे होतात. 16 लाख कार्टन्स आहे त्यांचं उत्पन्न आहे वर्षाला. आणि ते कार्टन्स कसे सेव्ह करतात, म्हणजे की -30मध्ये असेल, -20मध्ये असेल, प्रत्येक कार्टनची काय साईज आहे, किंवा कुठला कार्टन आहे, किंवा फ्रान्समधून येणारे वाईनसाठी लागणारे मटेरियल कुठलं आहे, किंवा इंडियामधून बाहेरगावी जाणाऱ्या वाईन्स कुठल्या आहेत, तर सर्व सांगितल्या. एक रासा वाईन्स आहे, जी रासा वाईन्स आहे ॲक्च्युली ती जरा मला ठीक वाटली, बाकीच्या नॉट गुड नॉट बॅड. तर मित्रांनो, एकंदरीत सुला वाईन्स फायनली झालेलं आहे. आणि आता प्लॅन चालू आहे त्र्यंबकेश्वर करण्याचा. सो आय होप आमच्याकडे एवढा टाईम आहे अजून. सो लेट्स डू. ओके, तर आता त्र्यंबकेश्वर येथून मे बी 23 किलोमीटर आहे ॲज पर गुगल मॅप. आणि तरी पण एक शॉर्टकट आहे असं आम्हाला तिथे कळलं आहे. सो आम्ही विचारत शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न करतो. लेट्स सी. एंटर करतोय त्र्यंबकेश्वरमध्ये. हा परिसर आहे मंदिराचा बाहेरचा. आणि हे सर्व दुकानं, तुम्हाला हार घ्यायचे असतील, काही घ्यायचं असेल तर
सो होप इकडे पार्किंग आहे. कुठे गेला? पार्किंग करूया गाडी आणि पुढच्या दर्शनासाठी जाऊया. तो इथे आता बघूया किती वेळ लागतो. 3 वाजलेले आहेत आणि होप 4पर्यंत आम्हाला निघता येईल पुन्हा मुंबईकडे. लेट्स सी गाईज. चार वाजलेत आणि जस्ट आम्ही दर्शन करून बाहेर पडलेलो आहे. एक अर्धा तास लागला दर्शनाला आणि इथे सुद्धा मोबाईल अलाउड नव्हते आतमध्ये. सो तुम्हाला दाखवू शकलो नाही काही. असो सो आता सर्व झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला घरी निघायचं आहे. सो आत्ता एक हॉल्ट भेटेल एक अर्ध्या तासाने, कारण की जरा नाश्ता किंवा जेवण दुपारचं करायचं राहिलं आहे. सो ते करून निघूया आणि पुन्हा ठाणे, बॅक टू होम. एकंदरीत मजा आली खूप. जसं मी बोललो तुम्हाला की यूट्यूबर बरोबर मी राईड करतो फर्स्ट टाईम आणि जर शेअर होतात जरा एक्सपिरियन्स एकमेकांना, कसं काय प्लॅन्स आहेत किंवा नेक्स्ट प्लॅन काय करता येईल. सो अजूनही मजा येईल. जर अजून आम्हाला कोण जॉईन होतील आम्ही तुम्हाला जॉईन होऊ नक्की. खूप कारण असं एकत्र जाण्यामागे एक मेन थिंग आहे की म्हणजे त्याचे जे रायडिंगचे एक्सपिरियन्स असतात ते आपल्याला शेअर करायला भेटतात. काही नवीन शिकायला भेटतं, आपल्याकडून त्यांना शिकायला भेटतं. तसं बरंच डिस्कशन झालं जे आज मला माहीत नव्हतं ते मला कळलं, त्याला काही माहीत नव्हतं ते त्याला कळलं. सो एकंदरीत मस्त. सो बाबा आहे त्र्यंबकेश्वर आणि खूप छान मंदिर आहे, आवडलं. फर्स्ट टाईम विजिट होती. सो गाईज नक्की या, विजिट करा, बघण्यासारखं आहे. आता मुंबई इथून 200 किलोमीटर आहे. मे बी आम्हाला इथून पुढून एक राईड घ्यायचं आहे आणि तिथून 200 किलोमीटर. सो प्लॅन असा आहे की एक धाब्यावरती थांबायचं नाश्त्यासाठी आणि तिकडून मग डायरेक्ट मुंबई. लेट्स गो. ॲक्च्युली आम्ही प्लॅनिंग केलं त्याच हिशोबाने आम्ही बरोबर व्यवस्थित चाललेलो आहे. ऑन टाईम आहे सध्या आम्ही. Look at the view. ॲक्च्युली काय आहे ते माहीत नाही. काय आहे? नाइस व्यू, एक नंबर.
आता मी आहे कसाऱ्याच्या घाटामध्ये. सो छान वाटतंय क्लायमेट एकदम शांत असं. रोड पण खाली आहे त्याचा, एवढा काही प्रॉब्लेम नाही. घाट पण एवढा मोठा नाही. सो कळवा नाका टू ठाणे आता 15 मिनटं सॉरी. आणि राईड विथ प्राईड, बाय आणि थँक्यू आल्याबद्दल. सो नेक्स्ट टाईम डन. नेक्स्ट टाइम नक्कीच. मजा आली याच्यावर राईड करायला. खूप सारं नाही छान, खूप सारे एक्सपिरियन्स शेअर करता आले जसे एकमेकांना. सो एकंदरीत मजा आली आणि 8:45 झालेत. सो आता त्याला टाटा करूया कारण तो जाणार नवी मुंबई, मी जाणार ठाणे. ओके बाय बाय. हॅलो. MI रायडरला बाय बाय करून आपण निघूया आपल्या रस्त्याला. चल रे. चल. एकंदरीत मजा आली. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि जर ह्याच्यामध्ये काही कमी वाटत असेल, म्हणजे जर काही सुधारायचं असेल तर मला नक्की कमेंट्स करा. आणि तुमचा प्रतिसाद हा कमेंट्समधून येऊ द्या. आणि सो तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, मराठी चॅनलला सपोर्ट करा. सो बाय, गुड नाईट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय.